संघाच्या वतीनं माझ्या श्रीपूर्ण कुटुंबियांच्या वतीनं वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा देतो. आणि आपल्या हातातून अशीच शिक्षकांची आणि त्यांच्या सर्वच सोडवणूक आपल्यासाठी व्हावी ही ईश्वरदेवी प्रार्थना करतो. या कार्यक्रमावर शिक्षण विभागाचे संचालक महेश निंबाळकर त्यांच्या नेतृत्वाखाली शिक्षक संघाने महाराष्ट्रामध्ये फार मोठी कृती केली. माझे आमदार शिक्षकांचे नेतृत्वकीय सौरभ पाटील यांना त्यांचे सुपुत्र माधवराव पाटील किशोर या ठिकाणी आता नुकतेच आपल्या जिल्ह्यातून संघटनेतून प्रवेश केलेले डॉक्टर तांबे, रामेश्वरी चोपडे, महेंद्र दानोडे, मुख्यमंत्री कमाल आणि दुसरे आमचे या ठिकाणचे नेते माझे अध्यक्ष माझे चेअरमन राजेंद्रजी घोरपडे, संघटनांचे सर्व पदाधिकारी, बँकेचे माजी संचालक आणि संचालक बनवले. मी लहान असल्यापासून पाहतो सदैव आमच्या घरामध्ये शिक्षक संघटनेचं काम फार मोठ्या प्रमाणावर झालं आहे. त्या काळामध्ये संघटनेचं काम करत असताना आता मोबाईलवर व्हॉट्सअपला मेसेज पडतात सगळं होतं तसं नसायचं. सायकलवरून कित्येक वेळेला हे मेसेज दिले जायचे. शिक्षक आमचे तिकडचे रामगुरुजी असू द्या, तिकडं पलीकडं आमचे काका असू शिंदे असू द्या, त्याच्या नेतृत्वाखाली आमच्याही काम करायचे. तर अशा पद्धतीच्या निरोप जायचे आणि ते सगळे महिन्यातून एकदा खटावच्या केंद्रशाळेमध्ये पाहिलेलं असलेले आम्ही पाहिलेलं. शिक्षकाची ताकद काय असते त्या काळामध्ये खटाव तालुक्याचे माजी विधिमंडळाचे सदस्य माजी आमदार त्यांनी एकदा रागाने असंच त्यावेळेला आमदारांच्या हातात शिक्षकांच्या जिल्हा परिषद सदस्यांच्या हातात सगळ्या शिक्षकांच्या बदल्या असायच्या. एका झटक्यात 22 आणि नंतर राहिलेल्या 35 शिक्षकांच्या बदल्या एका धंद्यातच करून लागल्या. पण ह्यांची ताकद एवढी प्रचंड होती, आमदाराला वाकवलं आणि बदल्या रद्द करून आणल्या. ही ताकद शिक्षकांची. त्यामुळेच पालकर सर आता वर गेले पण मूळचे शिक्षक आहेत. तेव्हा ते तुम्हाला ऐकणार नाही का? डायरेक्ट IAS BAS आला असता तर तुम्ही 100% वापरा. कुठलं ट्रेनिंग घेतो ना काय घेतो याच्या नादाला लागलं सोपं असतं. ऐकलं ना अध्यक्षांचं कसं ऐकलं, डायरेक्ट दम देऊनच नाही झालं पाहिजे, कारवाई झाली नाही पाहिजे. पण ती सगळं तुमच्याकडे कला आहे, कारण तुम्ही त्याच्यातच पुढे आलाय ना. त्यामुळे जे काही ते सांगते ते तुम्हाला गोड करून घेणारच आहे. खऱ्या अर्थानं शिक्षक ज्ञानाचं काम करतोच हे मान्य आहे, पण त्याच्यापेक्षा शिक्षकांकडे आदरानं समाज पाहतो हे फार महत्त्वाचं आहे. जो आदर आमदाराला मिळत नाही, जिल्हा परिषद सदस्याला मिळत नाही, तो त्या शिक्षकाला समाजामध्ये मिळत असतो. शिक्षकांकडे एका नजरेनं लोक बघत असतात. त्या काळात पगार कमी असून सुद्धा खचून काम केले लोकांनी. आपण पण आता पगार भरपूर आहे, तेव्हा तुम्ही पण ढिलं करून चालणार.
फक्त एकच जबाबदारीची जाणीव करणार आहे. जर पुस्तके बोलणीचं आठवतं त्या काळात आता वय 63 सांगते ते चुकून 36चं 63 झालं त्यामुळे आणि जेव्हापासून काय फरक पडलाय बाबा त्याच्यात केस तेवढेच आहे ती एकही गेला नाही तब्येत आहे अशीच आहे तो ओके कार्यक्रम सगळा पुढचं अजून 40 वर्ष तर काय होत अशी परिस्थिती त्यांची. एकच काम मला सांगायचं आमच्या आई किती कडक आहे ते त्यांना पण माहिती आहे. मला पूर्वीचे सगळे शिक्षक म्हणलं की सुतासारखं सरळ एकदम सरळ मार्ग आणि जागेवर ताडकी फाड असायचं. हे असल्यांना झेलून ते तयार झालेत म्हणून ते आता टिकले तर इतक्या पुढे गेले. कारण त्यांचे पूर्वज जे होते कारण मी भेटलोय माझ्या आमदारांना भेटलो आमचे घरी असायचे फटकन जे काय असेल ते एक घाल 2 तुकडे. आता असं असं असलं असलं काय म्हणतात सरळ मार्ग तुकडे अशी पद्धत आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली ते काय आपल्याला आपल्या पुढचं आव्हान कुठलं आहे ते फार महत्त्वाचं. आत्ताची पिढी आमची पिढी ही कधीही माहिती तंत्रज्ञानाला कधी एक्सपोज झाली नाही. मोबाईल होते जगामध्ये काय चाललंय आम्हाला फक्त पुस्तकात वाचूनच बाकी काहीच माहित नसायचं. परवाच एक किस्सा सांगतो. माझं पोरगं 12 वर्षाचं खटावच्या शाळेचं आधी गुरुकुलला होतं. ते आम्ही कार्यक्रम केल्यामुळे थोडी अडचण झाली महाराष्ट्र राज्यात